मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचा कट रचण्यात आला होता। त्या प्रकरणाची आता गृह विभागाने चौकशी सुरू केली, एक एसआयटी स्थापन केली आहे। याची तर वारंवार आम्ही मुंबईमध्ये सुद्धा आपल्या मीडियाला आम्ही सांगत होतो की एकनाथ शिंदे साहेबांना अटक करण्याचाच नाही तर त्यांना तर नक्षलवाद्यांच्या हातून उडवण्याचा देखील कट त्या काळात चालू होता आणि म्हणून त्यांना जाणून बुजून तिकडे गडचिरोली चंद्रपूरचा भाग त्या ठिकाणी दिला आणि त्यांची Z+ सिक्युरिटी त्यांना जी सजेस्ट करण्यात आली होती ती नाकारण्याचं काम त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि हे त्या काळच्या गृहमंत्र्यांनी ज्याच्याकडे ती मीटिंग झाली त्यांनी ते सिद्ध सुद्धा केलं की एकनाथ शिंदे हा डाव होता आणि पुढच्या त्यांच्याच काळामध्ये फडणवीस साहेबांच्या सोबत देखील कटकारस्थान झालं, ज्याची आता एसआयटी सुरू झाली। हे सगळं सत्य आहे। काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे रवींद्र धंगेकर आता शिवसेनेत प्रवेश करतील अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आता काय भेटी तर कोणी कामं करता घेतं, त्याचा अर्थ ते पक्षात प्रवेश करतील असं घेणं काही योग्य नाही, पण जर तसं काही असेल तर त्यांचं पक्षात स्वागतच होईल। फडणवीस सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्यावर पाळत ठेवली जात आहे आणि त्यांचे फोनही टॅप केले जात आहेत असा गौप्यस्फोट सामनातून संजय राऊतांनी केला। फडणवीस साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांवर पाळत ठेवायची, फोन टेप करायची काही आवश्यकता नाहीये। सगळे निर्णय घेताना हे तिन्ही दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्रितपणे निर्णय घेतात। आमचं सरकार हे महायुतीचं सरकार आहे, एका विचाराचं सरकार आहे, त्याच्यामुळे सामनाच्या आरोपामध्ये तथ्य नाहीये। त्यांना काही करून एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आणि यांच्यामध्ये मॅच लावून हे जसे उपमुख्यमंत्री यांना दूर कसा करता येईल भाजपापासून हा त्यांचा प्रयत्न आहे। पण एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरेंच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारानुसार, हिंदुत्वाच्या विचारानुसार ह्या भाजपसोबत आम्ही लोक गेलेलो आहोत, त्याच्यामुळे हे कधीच वेगळे होणार नाही। त्याच्यामुळे सामनावाल्याने आमची काही काळजी करण्याची गरज नाही। काही दिवसानंतर शिवसेनेमध्ये देखील फूट पडणार आहेत, 2 गट होणार आहेत असेही शंका त्यांनी व्यक्त केली। कोणत्या शिवसेनेत? सध्याची शिवसेना जी आहे, आमची शिवसेना किंवा उद्धव ठाकरे शिवसेना? आमच्या शिवसेनेत काही गडबीट पडत नाही। आमचा नेता खंबीर आहे आणि सगळे आम्ही आमदार एका जीवाचे आहोत। आमच्याकडे कुठलीही गटबाजी होणार नाही। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छा मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आणि त्याच्यासाठी मी पुढाकार घेईल असंही त्यांनी म्हटलं। नाही, तसं सकारात्मक पाऊल जर तिकड दोन्हीकडनं पडत असेल तर काही हा काही विचार असा चुकीचा आहे असं वाटत नाही। शेवटी हिंदुत्वादी विचाराचे लोक आणि मूळ एकत्र काम करण्याचे एकत्र असतील तर चांगलीच गोष्ट आहे। एवढी एकमेकांवर टीका झाली, आपणही त्या संदर्भात बोलला होता, आपल्याला वाटते का पुन्हा एकत्र आले पाहिजे? राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसते, कोणी कायमचा मित्र नसते। कालचा शत्रू उद्याचा मित्र आजचा शत्रू, हे सगळं समीकरण असतं। कधीही आज आम्हाला कोणाच्या विरोधात बोलावं लागेल, उद्या ते सोबत आले की त्याचं गुणगान करावं लागेल, हे राजकारण आहे। बुरखा घालून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बंदी करावी अशा पद्धतीची मागणी जी आहे मंत्री नितेश राणे यांनी केलेली आहे। बुरखाच नाही, हिंदू मुली सुद्धा जर तोंड झाकून 10वीच्या परीक्षेला बसत असतील तर ते सुद्धा बंद केलं पाहिजे। ती खरोखर विद्यार्थी तीच आहे का तिच्या नावाखाली दुसरं कोणी एखादी टीचर तोंडाला बांधून पेपर द्यायला येत आहे? तसं होत असेल तर मूळ विद्यार्थ्यावर अन्याय होईल। म्हणून हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल किंवा अदर कोणी असेल त्यांनी चेहरा दाखवून शिक्षकांनी तिची ओळख पटवूनच तिला पेपरच्या याला सोडलं पाहिजे।